पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत पारिजात गार्डन्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कासार वडवली, ठाणे पश्चिम या ठिकाणी. आणि इथे राहणाऱ्या डॉक्टर सौ मौसमी राहुल घाणेकर या वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. घाणेकर वहिनी काय म्हणतात ते ऐकूया. सुरुवात गप्पांना तर होईलच, पण त्याचबरोबर या डॉक्टर आहेत. मग डॉक्टरांना ते कुठे भेटले, लग्नापूर्वी की लग्नानंतर? बघूया ना, त्यांना भेटल्याशिवाय कसं समजणार. सुरुवात आजच्या गप्पा. घ्या उखाणा घ्या. उद्योगात गाजला बजाजांचा राहुल, संगीतात गुंजला बर्मनांचा राहुल, राजकारणात आला सोनियाचा राहुल, क्रिकेटचा बादशाह ठरला द्रविडांचा राहुल, पण मला मात्र मिळाला घाणेकरांचा राहुल. अरे वा वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. राहुल घाणेकर माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. हॅलो. या तिघी माझ्या नंदा आहेत. नमस्कार. माझी मामी. नमस्कार. आणि त्या माझ्या सगळ्या पारिजातच्या मैत्रिणी आहेत. नमस्कार. आणि ही स्पेशली मैत्रीण माझी अबुधाबीहून आलेली आहे. कुठून? अबुधाबीला असतात. अबुधाबीला असतात. वा. कुठे उंट कुठे पार्क केलाय? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला, सगळ्या मैत्रिणी सगळेजण एकवटलेले आहेत. सुरुवात करूया गप्पांना. हृदयरूपी सागरात प्रेमरूपी नौका, विजयरावांचं नाव घेते सर्वजण नायिका. तबकात ठेवते चांदीची वाटी, आनंदरावांचं नाव घेते पैठणी मिळवण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? रायपूरला. बालपण माझं रायपूरला. आत्ता कुठे राहता असं विचारलं, कारण मला वाटलेलंच तुम्ही प्रश्नाचं उत्तर पाठ करून ठेवलेलं असणार. बरोबर. सिक्वेन्स पाठ केलेला. सिक्वेन्स. ठाण्याला. ठाण्यात राहता. आणि आता सांगा बालपणाविषयी. बालपण माझं रायपूरला गेलं. छत्तीसगड. छत्तीसगड तिकडे. आई बाबा काय करायचे? वडील फार्मास्युटिकल कंपनीत होते आणि आई हाऊसवाईफ होती. हाऊसवाईफ. मग तुम्ही एकदम ठाण्यात कसं काय आले? नोकरीमुळे. म्हणजे मिस्टरांची नोकरी ठाण्यात आहे म्हणून इकडे आलो. काय करतात मिस्टर? इंजिनियर आहे, एका प्रायव्हेट कंपनीत आहे. बोलवा त्यांना. ओके. राहुल स्वागत आहे. तू नमस्कार. बसा. सुरुवातीला सुंदर उखाणा घेतला त्यांनी. हो गे ना. कोणाकडे कुठला राहुल कुठे आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि यांच्याकडे मात्र महत्त्वाचा राहुल इकडे आहे. हो की ना. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नागपुरातच गेलं. नागपुरात कुठे? आणि नागपुरात रहाटे कॉलनी एरियामध्ये राहत होतो मी. आणि माझं तिथे शालेय शिक्षण आणि कॉलेजपर्यंतचं सगळं शिक्षण नागपुरातच झालं. बरं झालं ना. मग तू एवढे टेन्शनमध्ये आत मला की मी टेन्शनमध्ये मला कळेनाच झालं. तुमचे आई बाबा काय करायचे म्हणालात? माझे वडील स्टेट बँकेत होते ऑफिसर. ओके. आणि आई हाऊसवाईफ. मग जमलं कसं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज. हरकत नाही, पण ते कसं काय? नाव नोंदवलं होतं एका जागी. म्हणजे नागपूरला माझ्या आई वडिलांनी एका संस्थेत नाव नोंदवलं होतं. कशासाठी? लग्नासाठी. म्हणजे मुलगा म्हणजे मुलगा शोधायला नाव नोंदवायला लागतं? हो. म्हणजे मुलीचं नाव आपण नोंदवतो ना त्याच्यात. मला नाही माहिती. नाही का? हो का? असं असतं ना. मग तुम्ही नाव नोंदवलं? नाव नोंदवलं होतं. तुम्ही पण नाव नोंदवलं होतं? हां, मी पण. व्हेरी गुड. छान. बरं चाललं होतं. मग हे स्थळ आवडलं माझ्या आईला. का? मला नाही माहिती का आवडलं. नाही, त्यावेळेला आईलाच आवडलं. आणि मग तिला वाटलं की हा मुलगा चांगला असेल आपल्या मुलीसाठी. आणि मग नंतर कॉन्टॅक्ट केला. कशी भेट कशी झाली? म्हणजे आमची दोघांची पहिली भेट? हां. नाही, ही मला बघायला आली होती. उलट?
हां कसं काय ते? आता हा नागपूरला होता आणि माझे बरेच नातेवाईक होते नागपूरला, त्याच्यामुळे मग ह्याचे आई वडील म्हणे तुम्ही येऊ शकता का नागपूरला, तर मीच मग याच्याकडे गेली नागपूरला. वा वा. तुम्ही मग काय तेव्हा कांदे पोहे वगैरे? नाही नाही, नुसता चहा दिला. काय ते पण आईने केलेलं. मला तर तुम्हाला येतच नाही. मला 3 बहिणी त्यामुळे चान्सच नाही. त्या 3 बहिणी. हां मग त्या 3 बहिणी इथे जाते. पण त्या दिवशी कोणीच नव्हत्या, त्या दिवशी या नव्हत्या म्हणून फक्त चहा. कुठे गेला होता हो तुम्ही? ते आपापल्या सासरी ना. सासरी ना, सासरी. ठाण्याला. आम्ही ठाणा कल्याण डोंबिवली. अरे तुम्ही बरं मुंबईत, म्हणून ह्याला पण ठाण्याला आणलं वाटतं. हो. नाही पण हे ज्या दिवशी तुमच्याकडे येणार होत्या त्या दिवशी तुम्हाला तिकडनं कळवलं असेल ना की आता येणार आहेत म्हणून. हो, पण तेवढ्याच अशा किती बघणार आहेत ना, दरवेळेला जाणार नाही आले. म्हणजे तुमच्याकडे काय बघणं सुरू होतं? चालूच होतं ना. किती बघितले रे? किती बघा. 3 किंवा 4 बस. हे 2च म्हणाला ना. 3 किंवा 4. बोला तर दुसरीच बाहेर बघत होता तो. 1 मिनिट, हा ट्रँगल झालाय. 1 मिनिट, बाहेर बघत होते. तुमचं म्हणणं किती? हा मला मला 2च बघितलं आणि मी दुसरी. तुम्ही दुसरी? हो. ह्या मंडळात 3-4 बघितले. मला नाही सांगितलं त्यांनी. तुम्हाला एक अकोल्याला पाहिली आणि फोटो मग सांगितलं तुम्हाला. फोटो एक अकोला आणि दुसरं नागपूर, फायनल रायपूर. पण मधल्या 2 कुठल्या? त्या कुठे बघितल्या माहित नाही. नागपूरच, पण ते फोटो मध्येच रिजेक्ट. हा मग ठीक आहे. ठीक आहे. काय झालं ना, बघणं झालेलं. हो म्हणजे 4 पाहिल्या, मला 2 बोललं. तुम्हाला 2 बघ. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. तुम्हाला फक्त 2 बघितल्याच माहिती आहे? एवढंच सांगितलं. आता मी सारखं नाही विचारत ना. आता कळलं मला. बरं मला सांगा, आता तुम्ही एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम झाला हो, मग तुम्ही तेव्हा रायपूरला होता. रायपूरला. हे नागपूरमध्ये होते. मग तुम्ही यांच्याशी संपर्क साधताना कसं? पत्र किंवा मग फोन, कारण की त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. पत्र म्हणजे ते साधं पोस्ट कार्ड असतं तसं? पोस्ट कार्ड नाही, मग लिफाफ्यात टाकून व्यवस्थित पत्र. मी सांगू, इतके मोठे मोठे पत्र लिहायचा, असे 7-8, 8-8 पानी पत्र आणि अगदी शुद्ध मराठी. आणि मला अजिबात ते असं म्हणजे फील नाही यायचं, म्हणजे असं आय लव्ह यू नाही. आणि मला असं ते हिंदी प्रदेशात राहिली ना मी, तर असं हिंदीत प्रेमपत्र वगैरे माहिती आहे ना मला, तर त्याच्यात असं खूप लांबलं. आणि अक्षर तर म्हणजे तो स्वतःच वाचू शकतो सर, असं अक्षर होतं. म्हणजे मला इतका वेळ लागायचा वाचायला ते 8 पानी पत्र, आणि खूप मोठं मोठं पत्र लिहायचा. आणि ते 8 पानी पत्र वाचलेले मला तो फीलच द्यायचा की म्हणजे हा हे प्रेमपत्र लिहिलंय यांनी. मग आणि अक्षर तर खूप म्हणजे कळायलाच वेळ लागायचा, किती वेळ. काय पत्र असं लांब चाललं पाहिजे ना. अक्षराचं सांग ना, म्हणजे एक पत्र 1 आठवडा असं पुरलं पाहिजे ना. नंतर असं नको म्हणाला की अरे पत्र लिहिलंच नाही लवकर. अच्छा, 8 दिवसाची 8 पानं लिहिलेली असं असायचं समजा. पण मग तुम्ही भेटला होता की नाही, न सांगता घरच्यांना वगैरे असं? न सांगता हा वर्ध्याहून रायपूरला मला भेटायला आला. आणि माझ्या सासरच्यांना माहिती नाही, आता कळेल त्यांना. आता कळेल. नाही माहिती, एक्सक्लुझिव्ह बातमी आहे आज. नाही माहिती त्यांना. कोणाला सांगितलं काय सांगताय हो? मला बोलला घरी सांगू नको. म्हटलं असं का नको सांगू म्हणे. म्हटलं ठीक आहे, नाही सांगत. त्यांना माहित नाही आहे. आई वडिलांना कळलं तर आई बाबांना आई बाबा ऐकतील ते. हा ऐकतील ना. मग आता तुम्ही बोलले ना, 14 वर्ष झाले, आता काय म्हणणार. पण सुनबाईचं स्वागत घरात लगेच झालं. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही एकमेकांना बघितलं, बोलणी झाली, मग लगेच पसंती? हो, बस 24 तासाच्या आत. लग्न कधी झालं? 9 मार्च 2000 मध्ये. कुठे? रायपूरला. रायपूरलाच? रायपूरला. आणि मग ठाण्यात आलं? नाही, मग काही वर्ष वर्ध्याला होतो, कारण तेव्हा तिथे जॉब होता. आणि आता ठाण्यात? आता ठाण्याला. आता एकदम मस्त, छान. पण आता या पुढच्या खेळामध्ये वजनाचा एक काटा येणार आहे. ओके. आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का, हा प्रश्न आहे, हा खेळ आहे. पण त्याआधी यांच्या येण्यानंतर तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या घरामध्ये काय बदल झाला असं वाटतं? बदल झाला म्हणजे आता सिम्पल असंच आहे. मी वर्धा आणि नागपुरात होतो, त्याच्यानंतर नोकरी चेंज करत करत आता इथपर्यंत पोचलो. आणि नॅचरल आहे, पायगुंठा राहिलंच. आणि आज इथे मुंबईतून माझं पहिल्या 2 वर्षात हे स्वतःचं घर देखील झालं. वा. तर ही माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. खूप छान. आणि आता इथून पुढे मी आता परदेशातही नोकरीला मला चान्स मिळाला मुंबईत आल्यामुळे. मग आता परदेशात? तर सध्या मी परदेशी गल्फमध्ये असतो नोकरीला. वा 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 वा, छान. आणि आता असं समजाल की मी ईदेच्या सुट्टीमध्ये इथे आलो आणि अनायचं तुम्हाला भेटायचं पण. बरं झालं तुम्ही आलात, हो की नाही. आणि ते तुम्हाला शुभेच्छा आहेत. एकदम. तुझं काय म्हणणं आहे रे आई बाबांबद्दल? माझं आई आहे ना, येता जाता फोटो काढायला सांगते. सतत फोटो काढायला लावते तुला? तुझं करिअर हळूहळू फोटोग्राफी चांगला नाही. आणि बाबांबद्दल काय?
बाबांबद्दल काही नाही, तिथे असतात ना, मजा करतात तिथे. तिकडे म्हणजे असे ज्यूसचे कॅन्स खूप आणतात आणि मला दाखवतात, पहा पहा मी पितोय. बरं, आता या खेळामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं वजन गोळा करणार का वहिनी 2 मिनिटामध्ये आपण बघणार. लग्नाची तारीख किती म्हणाला? 9 मार्च 2000. म्हणजे किती? 932 म्हणजे 932 ग्रॅम. वेळ सुरू झाली. बघूया किती जास्तीत जास्त वस्तू आणणार. सेकंद झालेली आहे. 1.5 मिनिट राहिलं. काचेचा मोठा बाउल घे. अजून लागणार. बसा इकडे. एक देऊन बसा. 894 लायटर टाक. हा बसा. 925. हे कॉइन टाक, कॉइन टाक, कॉइन टाक. 1 मिनिट पूर्ण झालं. थांबा. 931. 901 ग्रॅम पाहिजे. 1 ग्रॅम. काढेपेटी टाक. झालं. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 दुणे 26. 2600 रुपयाचं हे बक्षीस. नमस्कार. नमस्कार. यांनी स्वभावामध्ये कुठला एक बदल करणं अपेक्षित आहे? नाही, स्वभाव तर चांगला आहे, पण तक्रार माझी अशी आहे की मला सिनेमे पाहायला नेत नाही अजिबात. आणि हिंदी, मला हिंदी आवडतात आणि मला अजिबात आवडत नाही. काय हो? नाहीच नेत. नाही, लहान वेळापासून मला कधी सिनेमामध्ये काही तुमची आवडीबद्दल आम्ही म्हणतच नाही आहोत. म्हणजे आज हो, मला आवडत नाही म्हणून मी यांना पण नेत नाही. पण मी यांना मनाई पण करत नाही की तुम्ही जा. पण तुम्ही हट्ट नसेल करते. कोणाबरोबर जाऊ? तू जा म्हणतात. हा, म्हणजे पिक्चर पहिला मनाई नाही आहे. नाही आवडतो जा, नेत नाही. पण मी नाही येणार. हो ना? बापरे. आणि याने काय स्वभाव बदललं पाहिजे? हा, मी नाही, थोडं तापट आहे बस. तेवढं वाटत नाही त्यांच्याकडे बघून. नाही वाटत नाही, हेच तर आहे ना. हे नाही, यांचं म्हणणं आहे की यांचा स्वभाव थोडा तापट आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? त्यांच्या समोर असेल पण आमच्या समोर खूप चांगला. तुम्ही जबाबदार आहात. हिंदी चित्रपटाला नेत नाही. हा, त्याच्यामुळे असू शकतं. पण मग आता त्यासाठी मला हिंदी पिक्चर घ्यायला लागतं. त्यामुळे त्यांच्या पुढे तिला तो तापट वाटत असेल. आता अभिनय करणार आहेत हे दोघे आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचंय. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय म्हणजे शीर्षकाचा अभिनय. दोघांनी वाचा आणि मनातल्या मनात म्हणजे ओठांची हालचाल न होऊ देता अभिनय करा. वेळ सुरू झाली. 45 सेकंद. फुल फुल फुल. फर्स्ट वर्ड फुल आहे. फुल. तिसरा वर्ड इंग्लिश. फुल. तिसरा वर्ड इंग्लिश मध्ये. हाऊसफुल. सॉरी, मराठी. 3 फुल. 1 फुल 3 हाफ. चित्रपटाचं मराठी चित्रपट. मराठी फुल 1 फुल. पहिला फुल आहे वर्ड. फुल. दुसरा वर्ड इंग्लिश मध्ये आहे तो. 3 फुल 3 धमाल. अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे जणू. आता गाण्याचा अभिनय. हिंदी मराठी. मराठी. वेळ सुरू झाली. जुनं आहे का नवीन आहे? वेळ सुरू झाली. मधले. कुठे शोधू कशी प्रिया तुला मी. कुठे? पंख. नाचरे मोरा. पंख फुले. मराठी गाणं आहे.
वर्षा उसगावकरचं गाणं आहे. अरे बापरे, येणार नाही. मी आलेली कृपा करू या धरतीवर. गाणं गाणं सुरुवात काय? वा वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे, अभिनंदन. आणि आता म्हण ओळखायची वेळ सुरू झाली. मनातल्या मनात ओठांची हालचाल नाही. तीन वर्ड मधला घर 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 पाहावं का? मी तिसरा वर्ड घर पायरी खाली. घर पाहावे बांधून घर खाली. घराचे घर खाली. गर्वाचे अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी. आणि आता एक चिठ्ठी या अनेक चिठ्ठ्यांमधून निवडूया. घ्या लवकर, द्या माझ्याकडे. शुभांगी परब. नाव सांगा. माझं नाव शुभांगी अरविंद परब. कुठे राहता? मी 4 नंबर बिल्डिंग मध्ये राहते. ठरवा तुम्ही. तुम्ही म्हणजे 2, 3, 4 आणखी 5 मिनिटं कार्यक्रम सुरू झालेला तर 10-15 पर्यंत पोहोचतील. या नाही, मी 4 नंबर बिल्डिंग मध्ये राहते. नक्की झालं. कुठे राहता ते? चला, व्हेरी गुड. बरं, ही 4 नंबर तुमची आहे कुठे? ही काय समोरच आहे. ही काय समोरच आहे? ही समोरची. ही बरं. किती मजल्यावर राहता? सेकंड फ्लोअर. घरी कोण कोण असतं? घरी माझी सून असते, मुलगा असतो, दुसरा एक मुलगा आणि माझे मिस्टर असतात. कुठे मिस्टर आहेत? हो मिस्टर, या या या. अरे मिस्टर आहेत. काका कसं वाटतंय? यांचा नंबर आलाय तर बरं वाटतं. सांग. बरं वाटतंय ना? बरं बरं. पैठणी जिंकली तर उचलून घ्यायला लागणार आहे माहिती. चालेल. चला, खेळात काय होणार माहित नाही, पण इथे जे काही घडणार त्याचे साक्षीदार आपण सगळे असणार. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. ही रिंगमध्ये ठेवायची आणि इथून ढकलायची आणि या 2 म्हणजे जे काही लोखंडी खांब आहेत त्याच्यामधून गेली पाहिजे. दोघींना 10-10 संधी. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला, माझ्या तर 5 पैकी 4 गेलेले आहेत. बघूया यांच्या बाबतीत काय होणार. 1, 2, 3. हा, पाच मध्ये 2 ही गुणसंख्या. काय होते बघ. तीन आणि 2. या इथे 3-3. सामना आतापर्यंत तर बरोबरीच आहे. बघूया काय होणार. कदाचित त्यांच्या 5ही बाहेर गेल्या तर. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या परबाई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या घाणेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी.
पारिजात गार्डन गुलमोहर कासार वडवली या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.